नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपल्यासोबत बळीराजा ॲग्रोचे संचालक आहेत आणि रूट्स ऑफ चेंज या कार्यक्रमानिमित्त आज ते पुण्याला जो झायडेक्सच्या वतीने कार्यक्रम झाला होता त्यांच्या माध्यमातून ते आपल्यासोबत आज इथे उपस्थित आहेत. तर सरांचा खूप चांगला अनुभव आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की नॉलेज आणि माहिती शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या वेळेमध्ये आणि शेतकऱ्यांच्या भाषेत पोहोचवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि सरांचा याच्यामध्ये खूप चांगला अनुभव आहे आणि ते खूप चांगलं काम करतात. तर सरांसोबत आपण थोडा एक संवाद करूया. सर नमस्कार. नमस्कार. सर, जसं की आपलं काम चालतं आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता. आज जेव्हा आपण बघतो की एका बऱ्यापैकी सर्वत्र जर शेतकरी बघितले तर कृषी केंद्रावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे आणि त्यांना शेतीची योग्य माहिती अजूनपर्यंत नाहीये की जे कृषी केंद्रवाले जे सांगतात त्याच्यावर ते डिपेंडंट राहतात. तर तुमच्या मते माहितीसाठी शेतकऱ्यांनी कोणावर अवलंबून राहिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीची शेती करणं आज गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण का आपण जर बघितलं की बऱ्याच शेतकऱ्यांची जी पिळवणूक आहे ते मुख्यतः कृषी केंद्राच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसते. कुठेतरी ते कॉस्टिंग मध्ये जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आपण म्हणतो जे प्रॉफिटेबिलिटी आहे ते कुठे मॅच होताना आपल्याला दिसत नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं की इथून पुढे हे जे भविष्य आहे शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी ते कशा पद्धतीनं पुढे मूव्ह झालं पाहिजे? एकदम जेन्युइन सांगतो, असं तुम्हाला शोधावे लागतील आणि त्याच्यातून शिकून पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःही ते अनुभवले पाहिजे आणि प्रॅक्टिकली फील्डमध्ये अप्लाय केलं पाहिजे. नक्कीच सर. तर याच्यामध्ये कुठेतरी एक दुरावसा भास मला असा वाटतो की शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटणं आज गरजेचं आहे आणि योग्य माहितीच्या याच्यामध्ये कधी कधी काय होतं की आता जर आपण बघितलं की शेतकऱ्यामध्ये इनपुट कॉस्ट कुठेतरी जास्त होते आणि जर इनपुट कॉस्ट कुठे जास्त होते याचा अर्थ असं की त्यांना योग्य माहिती भेटत नाही, नको त्या गोष्टी शेतीमध्ये वापरल्या जाते. तर आणि आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त फेस होणारी गोष्ट म्हणजे आपली जमीन आहे, माती आहे. तर माझी त्या दृष्टिकोनातून माती चांगली झाली पाहिजे, कमीत कमी खर्चात चांगलं उत्पन्न येण्यासाठी आपल्याला जमीन सुधारणे खूप जास्त गरजेचं असं वाटतं. तर तुमचं काय मत आहे की शेतकऱ्यांनी कुठल्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे? खरंच खूप गरजेचे आहे शेती सुधरवणं सर. इतकं म्हणजे अजून तुम्ही 5 वर्षाने 10 वर्षाने बघा 70% जमीन आऊट झालेला असतील. हा जो पट्टा आहे ना तुमचा पश्चिम महाराष्ट्र, फार माती कमी आणि क्षार जास्त दिसायला लागली. बरोबर तुम्ही बघू शकता. आणि दिवसेंदिवस प्रोडक्टिव्हिटी जी आहे कमी होत चाललेली आहे. तुम्हाला सेंद्रिय कर्बाची ताकद जर बघायची राहिली तर तुम्ही एखादी जंगल आहे किंवा आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये समजा एखादी रानवण आहे, ते मोकळं केलं जातं, ते जंगल काढतात ती आणि तिथे शेती केली जाते. तिथे 5 वर्षापर्यंत तुम्ही दाना टाकू नका मटेरियलचा. बरोबर. पण तरी उत्पन्न याच्या 10 पटीने चांगलं येईल का? कारण की त्याच्यामध्ये तेवढं ह्युमस, तेवढं ऑर्गॅनिक कार्बन आहे. मग याच्यासाठी तुम्हाला आता चॅलेंजिंग असं आहे की तुम्ही युरिया थांबवू शकत नाही, तुम्ही हे थांबवू शकत नाही. 10-26 सगळं माहित आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की मी माझ्या जमिनीचा सत्यानाश करत आहे, पण तरी तो थांबवू शकत नाही कारण त्याला बी पैसा पाहिजे. त्याने नाही टाकलं तर त्याचं जे 5 क्विंटल एकरी उत्पन्न होणार आहे ते 1 क्विंटलवर येऊन जाईल आणि तो ते करणार नाही. त्याला माहित आहे की हे चुकीचं आहे. याच्यासाठी आता जे हे झायडेक्सचे जे तुम्ही कंपनी आहे, झायडेक्स जे ऑर्गॅनिक मध्ये काम करते, तर बऱ्यापैकी मी जे साहेबांचं डॉक्टर सरांचं सोल्युशन ऐकलं, खूप चांगल्या टेक्नॉलॉजी, मायक्रोरायझा असू द्या, बायो ह्युमस वगैरे ह्या ज्या टेक्नॉलॉजी तुम्ही आणतायत ते जमिनीच्या पोत सुधारतील आणि जे जमिनीचा पोत सुधारून तुम्ही आता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की मी 100% गॅरंटी घेतो की मी प्रोडक्शन वाढवूनच दाखवेल आणि बाजूला तुमचा प्लॉट ठेवा. मग ही जेव्हा चॅलेंज एखादी कंपनी स्वतःच्या जीवावर घेते तेव्हा मग लोक विचार करायला भाग पडतील. बरोबर. म्हणजे कमी कॉस्टिंग मध्येही तुम्ही म्हणताय, अजून शेअर असं बोलले की कमी कॉस्टिंग मध्ये मी तुम्हाला उत्पन्न काढून देतो, बाजूला कुठलीही कंपनी ठेवा. राईट. मग हे जेव्हा होईल आणि जमिनीची शाश्वती जमिनीत सुधारत असेल तर शेतकरी का जाणार नाही? शेतकऱ्याला काय पाहिजे? शेतकऱ्याला उत्पन्न पाहिजे. जमीन जर त्याच्यासोबत सुधारत असेल तर तो तुमचा पाया पडत नाही. बरोबर आहे. कोणी असो, मी भासेल की तुम्हाला जे काय देवासारखे काम होईल ना ते, अशी गंमत आहे. बरोबर आहे. तर तुम्ही जी माहिती दिली सर आमच्या शेतकरी बांधवांना ते एकदम महत्वाची आहे आणि पुढे शेती करण्यासाठी त्यांना नेहमी प्रेरणा देत राहील. तुम्ही इथं आलात, तुमची वेळ दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर. धन्यवाद.